आम्ही आलोय एअरपोर्टला आणि वी आर गोइंग टू थायलंड. ही आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आम्ही आता एअरपोर्टला आलोय मुंबईला. तर आम्ही आता पुढची प्रोसेस करतो. आत गेलं की तुम्हाला सांगतो, म्हणजे हा सांगेल कारण की हाच सगळी प्रोसेस करणार आहे. सो आमची सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आणि आम्ही आता इथं वेटिंगसाठी थांबलो आहे. आमची 4 वाजता फ्लाईट आहे आणि आत्ता वाजले 2. माझ्याकडे एक घड्याळ दाखव. 2:15 आत्ता वाजले 2:15 आणि आमची 4 वाजता फ्लाईट आहे. 4 वाजता किती वाजता? 3:55 फ्लाईट आहे. आणि आम्ही तिथून उतरणार आहे फुकेतला 9 वाजता आणि तिथून आम्ही हॉटेलला जाणार आहे. तर आज दिवसभरात काहीच नाही आहे आमचं, फक्त ट्रॅव्हल आहे आणि भीती आहे. फर्स्ट टाइम जायचं कारण की आम्ही दोघांची ही फर्स्ट टाइम आहे फ्लाईट, ते पण इंटरनॅशनल. मग आमचं सगळं इंटरनॅशनलच झालं आहे, म्हणजे फील पण इंटरनॅशनलच आहे, भीती पण इंटरनॅशनल आहे, सगळंच इंटरनॅशनल आहे. आम्ही 3 तास आधी आलो. या भीतीने नाही आलो, ते यायलाच लागतं ना 3 तास. हो, 3 तास इंटरनॅशनल फ्लाईटला 3 तास आधी यावं लागतं. डोमेस्टिकला काहीतरी 2 तास आधी यावं लागतं. काय नाही, सगळं इझी आहे. आम्हाला जरा वाटलं होतं की आम्हाला वेळ लागेल, काय जास्त नाही, प्रोसेस असेल पण नाही आहे. काही गर्दी नाही आहे आज. तुमचं सगळं क्लिअर असेल ना तर काही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम नाही आहेत. सगळं फास्टमध्ये 1 तास, जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये सगळं होऊन जातं. आम्ही आता फुकेतमध्ये पोचलो आणि आम्हाला आता 9 वाजले आणि टॅक्सी आली आहे घ्यायला आणि आम्ही आता चाललो आहे हॉटेलमध्ये आणि तिथे पोचायला आम्हाला 2 ते 3 तास लागणार आहे. आणि आम्हाला आता भूक लागली आहे. सो मच हेडेक. मस्त होता पण एक्सपिरियन्स फर्स्ट फ्लाईटला. खूपच भारी. भीती वाटली मला उतरताना, तर हाताचा मला घाम झालेला. का ते सांगते, कारण की मला खूप काही काही विचित्र म्हणजे मनात येत होतं. तुला पण आले ना म्हणजे श्रीकाम? नाही, मला घाम आला नव्हता. तू माझा हात पकडलेलास म्हणून मला घाम आलेला. त्यात आम्ही अशी फुल SIC गाडी आम्हाला घ्यायला आली. आम्ही करावीला चाललोय. आम्ही करावीला की तुम्ही आम्ही करावीला जाऊ. तर भेटूयात उद्या सकाळी ठीक 8-8:30 वाजता. आता आम्ही तिथे गेल्यावर काहीतरी खायचं बघतो, जेवतो, मस्तपैकी झोपतो. मी आत्ता आम्ही कुठे गेलो? माझ्या बॅगेत आम्ही आत्ता आमच्या हॉटेलमधून कुठे चाललो आहे आपण? जंगल टूर, एम्ब्रेड टूर. जंगल टूर. आम्ही इथे आज करावीमध्येच एक्सप्लोअर करणार आहे. आता आम्ही सकाळी ब्रेकफास्ट म्हणजे आम्ही नुसते फ्रूट्सच खाल्लेत. ब्रेकफास्टचा फोटो घ्यायचा राहिला यार. ब्रेकफास्ट आहे ना की तुम्ही खाऊच नाही शकत. असं काही आहे बॉईल करून ठेवलं. काही म्हणजे नॉनव्हेजचे जास्त ऑप्शन आहेत, व्हेजचे कमी आहेत, म्हणजे नाहीच आहे. त्यामुळं हे सगळे जसे थाई फूड असतात ना, सगळे बॉईल वगैरे यांचे नूडल्स होत असले टेस्टलेस. आणि आम्ही खाल्लंय काय की ब्रेड बटर आणि वॉटरमेलन, फ्रूट्स वगैरे थोडंफार हे असल्या गोष्टी खाल्ल्या. डेंजर. त्यामुळे तुम्ही प्लीज घरचे म्हणत असतील 20 किलो ॲटलिस्ट तुम्ही कपडे कमी घेऊन या. पण 20 किलो खायचं घेऊन या. हां बरोबर. आमची दोघांची बॅग मिळूनच 20 किलो झाली, कारण की आमच्याकडे वेट मेजर करायचं काही नव्हतं. असं वाटते की 20 किलोची एक बॅग आणि 20 किलोची एक खायची बॅग आणली असती ना तरी चाललं असतं. जेव्हा आता वाटते की घरचे म्हणत होते हे ने ते ने, तिखट पुऱ्या आणि काय म्हणते घाऱ्या. असं वाटते की ठेपले. म्हणजे तिथं आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला ते समोर बघून नको वाटतं, पण इथं येऊन हे समोर बघून हे नको वाटतं.
ते असं वाटतं की ते आणायला पाहिजे होतं. बापरे. आता आम्ही या 5 दिवसात 10 किलो वजन कमी करून परत इंडियात येणार आहे. 5 दिवसात. तर ते जाऊ देत. हे एक्सपिरियन्स काय नेला पाहिजे, काय नाही नेला पाहिजे, हे आम्ही डिटेलमध्ये एक सेपरेट ब्लॉग करू. पण आत्ता आम्ही सांगतो की त्याची एक सेपरेट लिस्ट पण आम्ही टाकतो. हां. लिंक. तर आता आम्ही जे बघायला आलो आम्ही ते एन्जॉय करतो. खाणं पिणं काय होतं जातं, आम्ही तिथे जाऊन परत खाऊ. ते जाऊ देत. आम्ही आता बघतोय कोणत्या पॉईंट्स वगैरे आम्ही चेक करेल. आम्हाला कॅब घ्यायला आली कारण की आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे आलो. म्हणजे कुठली टूर्स ट्रॅव्हल्स काय प्रोसेस केली आम्ही सेपरेटली सगळं एक्सप्लेन करू. आम्ही आलो आहे एमरेड पूलला. हे बघू शकता तुम्ही. इथे 3 पूल आहेत, म्हणजे 3 टाईपचे पूल आहेत. ज्याच्यामध्ये कलर ब्ल्यू दिसतोय तो नॉर्मल वॉटरचा आहे आणि एक ऑरेंज कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे. तर त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा आहे तो वॉर्म वॉटरमध्ये आणि एक रेड कलरमध्ये तो एकदम हॉट वॉटरमध्ये. कसं आहे नॅचरली वॉर्म. हो माय गॉड. अराउंड 30-40 डिग्री असेल हे पाणी. हे 3 पूल आहेत. हे कोल्ड, हे थोडंसं वॉर्म आहे आणि हे हॉट आहे. आणि हा पूल म्हणजे मॅनमेड आहे पण हे पाणी वाटतं नॅचरली हे वॉर्म होतं. श्री कसं वाटते तुला? मस्त नेचर आहे हे एक नंबर. आंघोळ केली नसती तरी चाललं असतं, नाही चाललं असतं आंघोळ करायला. एवढं लक्षात नाही आलं, पण फोटो बघायला पाहिजे होते का. जेव्हा इथे याच्या आधी आम्हाला थायलंडचे म्हणजे व्हिडिओ पडत होते कारण की अल्गोरिदममध्ये आम्ही चेक करायचो ना थायलंडचे सारखे व्हिडिओ. तर आम्हाला थायलंडचे सारखे व्हिडिओ दिसायचे. मग त्याच्यात काय झालं की त्याच्यात एकदम वादळ पाऊस आहे आणि पूर आला असं सांगितलं. आणि मी तर फुल घाबरलेले की नाही का तिथे जाऊन सुद्धा पाऊस आणि हे सगळ्या गोष्टी. पण आम्ही आत्ता जस्ट इथे आलो आहे. आज तारीख आहे 28. तर 28 तारीख आहे. तर काही म्हणजे पाऊस आहे थोडा, इतका नाही आहे. पण आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे तर इथे 40 ते 42 डिग्री सेल्सिअस म्हणजे आहे टेम्परेचर. आणि आम्ही आत्ता जिथे चाललो आहे त्या टेम्पलच्या इथे पण सेम तीच कंडिशन आहे. आणि आम्हाला खूप घाम येतो. म्हणजे इथे जे व्हिडिओ कधीचे पडत आहेत किंवा ते खरे आहेत खोटे तर मला नाही माहिती कारण की आम्हाला ते भरपूर व्हिडिओ आलेले पण नाही टेम्परेचर म्हणजे आहे तर काही नाही आहे. खूप गरमी. खूप गरमी. इथल्या भाषेत बोल की खूप गरमी. इथं कसं बोलतात तसं बोल. खूप गरमी. काय गरमी खूप. पै खाई खाऊन एक गोष्ट सांगते. एअरपोर्टवर एकच एक्सपिरियन्स सांगते. आम्ही काल तिथे फुकेतवरून करापीला येत होतो बाय हे काय म्हणतात त्याला SIC मधून. तर त्या SIC मध्ये आम्ही दोघी आणि ड्रायव्हर होता आणि पुढे 2 व्हीलर. आम्हाला वाटतं हे इंडियाचंच होतं फक्त पण नाही इथं पण होतं. पुढे 2 व्हीलरवाला असा आडवा तिडवा कसा पण चालत होता. तर हा ड्रायव्हरला विचारतोय ही ड्रंक. तर तो हसायला लागला ड्रायव्हर आणि आडवा येत होता आणि ड्रायव्हरला म्हणतोय ही ड्रंक. तर तो म्हणला आय डोंट नो. हा ड्रायव्हरलाच म्हणतोय चाललंय तराटे म्हणजे त्याला काही कळणार आहे काय या शब्दाचा अर्थ. त्याने इग्नोर केलं पण मला इतकं हसायला आलेलं. रात्री 11-12 वाजता पण माझं डोकं पण दुखतं. मला हसू का रडू अशी कंडिशन झालेली कारण की आम्हाला जेवायला पण काही मिळालं नव्हतं. गोष्ट नॉर्मली जेवायला तर इथं भेटतच नाही. मग आम्हाला वाटलेलं की म्हणजे की आता मॅगडी KFC वगैरे आहे तर इथं काही सेमच मिळून जाईल. मॅगडी आणि KFCमध्ये काय वेगळं असणार आहे. चिकन तर चिकनच असतं पण नाही इथं म्हणजे चिकन जरी चिकन असलं तरी मुर्गी वेगळ्या टेस्ट देऊन जाते. त्यामुळं
नाही आहे म्हणजे मी एक सांगते की हा नॉन व्हेजिटेरियन आहे, मी व्हेजिटेरियन आहे प्युअर, पण आम्ही व्हेजच खाते. तरी ह्याला नॉनव्हेज खाऊच नाही वाटत आहे. इतकं सुंदर नॉनव्हेज आहे इथे आणि स्मेल्स लाईक हेवन. स्मेल तर बोलायचंच ना सगळ्या. बाकी मी किती सुंदर दिसते ना. सगळ्या व्हिडिओ आम्ही आता एम्ब्रेड पूलला आलोय. मग अशी पण एम्ब्रेड पूल होते ना रे? हॉट स्प्रिंग वॉटरफॉल हे हॉट स्प्रिंग वॉटरफॉल नाही ग, हे एम्ब्रेड पूल आहे. हॉट स्प्रिंग होतं ना ते. ओके. Now, if you think walk number 2 first, go straight along this way. 800 meters to number 8 Emerald Pool. Number 8 Emerald. हा जो मॅप आहे इथे बरेच असे स्पॉट्स आहेत, ते आता आम्ही बघणार आहे. आम्ही आलो एम्ब्रेड पूलला. इथं एक पूल आहे ब्ल्यू कलरचा. इथे ॲक्च्युली 3 पूल आहेत ब्ल्यू कलरचे नॅचरली, आणि 3 पूलमध्ये एक ब्ल्यू पूल आहे ज्याच्यामध्ये स्विम करू शकतो. आणि जो लास्टवाला जो 1000 मीटर लांब आहे ना, 1 किलोमीटर लांब, त्या पूलमध्ये जर आपण क्लॅप केला तर पाणी असं बॉईल झाल्यासारखं होतं त्याच्यामध्ये. कसं काय? तेच सांगितलं ना त्यांनी. तर तिथं जायचं असेल तर 1 किलोमीटर वॉक करत जायचं. आता आम्ही चालतोय, वॉक करतोय. हे बघा, हे आम्ही एम्ब्रेड पूलच्या जवळ आलोय. श्री गो इन साईड. तू आतमध्ये जाणार जायची तर इच्छा आहे माझी. म्हणजे या त्यांचं जे मंदिर आहे ते बुद्धाचं टेम्पल आहे, तर त्या मंदिरात जायला, बुद्धाच्या टेम्पलमध्ये जायला जवळजवळ 1200 ते 1300 पायऱ्या आहेत. तर बघू आम्ही किती चढू शकतो तेवढा आम्ही चढणार आहे, कारण की वरती त्यांनी सांगितले ऑक्सिजन कमी आहे आणि मंकी पण आहे. कमी नाही आहे ते, ज्याला म्हणजे जमत नाही, जेव्हा त्याला चढायला वरती त्रास होतो ना, त्यांना वरती गेल्यावर हळूहळू चढायला तसंच त्रास होतो, कारण सगळ्या स्टेअर्स आहे आणि सगळं पूर्ण टोटल सरळ स्टेअर्स आहे. मंदिर वरती दिसतंय ना बुद्धाची. हे त्यांचं देवाचं मंदिर, आणि इथे वर टॉपला अजून एक मंदिर आहे बॅक साईडला. तिथे ते 1200 ते 1300 पायऱ्या आहेत. आता आम्हाला तिथे जायचं आहे, पण आम्ही माहिती नाही की जाऊ का नाही जाऊ. आम्ही आता सराबी नाईट मार्केटमध्ये आलो आहे, हे बघू शकता. आम्ही इथं कुठलं रेस्टॉरंट नाव आहे याचं? लॉंग बीचच्या तिथं पंजाबी काहीतरी, पंजाबी सनशाईन रेस्टॉरंट आहे. तिथं आम्हाला प्रॉपर दाल मखनी आणि रोटी मिळाली आणि आम्ही प्रॉपर ओनर पंजाबी. हां, आणि शेफ पण पंजाबीच आहे. आम्हाला प्रॉपर मील भेटलं आहे इंडियन, तब्बल 3 वर्षांनी. आणि आम्ही आता मस्त वेळ मांडी घातली आहे आता आणि बसून खातो. ते कसं वाटतं तुला? मस्त इंडियन फूडची टेस्ट. तसं फूडसाठी इंडिया. आम्ही आता इथं कराबी नाईट मार्केटला गेलेलो. बापरे, मगर कोण खातं? श्रीने हात लावलं त्याला. बघितलं मी. माझे तर नाकातनं वासच जात नाही आहे तो. बापरे, डेंजर. त्या खायच्या आणि गल्लीमध्ये गेलेलो,
एवढा छान वास येत होता. काही काही वेगवेगळ्या प्रकारचं तळलेलं त्यांनी काय काय शिजवत होते त्यांनाच माहिती. लोक कसे खात असतील यार. आम्ही त्याचं मी सगळ्याचे व्हिडिओ घेतलं त्याला मस्त करून टाकतो आम्ही येतात. आणि हा पहिल्या दिवशीचा ब्लॉग इथेच खतम होतो आहे. आम्ही जेवतो आणि आता आम्ही हॉटेलला जाणार आहे. आणि पहिली गोष्ट आम्ही इथं 55 बाथमध्ये कॅब करून आमच्या हॉटेलपासून इथे 3 किलोमीटर्सवर कराबी नाईट मार्केटला आलेलो. ते व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. आणि आता आम्ही इथेच हा ब्लॉग संपवतो. आणि उद्या आता आमचं उद्या काही नाही आहे. मोस्टली उद्या आम्ही फुकेतला ट्रान्सफर होणार आहे. आणि तिथे आमचं दिवसभरात काही नाही. आम्ही स्वतः एक्सप्लोअर करणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू. उद्याचं ब्लॉग सो असेल की तरी आम्ही जर नाईट कुठे एक्सप्लोअर केलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. तर आजचा ब्लॉग हा इथेच खतम होतो आहे. बाय बाय. बाय.